राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात मांडला जाणार आहे। आजचं बजेट हे इलेक्शन बजेट असणार आहे। आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आजच्या बजेटमध्ये घोषणांचा पाऊस पडणार आहे। मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना लागू होण्याची शक्यता आहे। मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची तसंच बेरोजगारांसाठी विविध योजनांची घोषणाही यावेळी होण्याची शक्यता आहे। दुपारी 1 वाजता मंत्रिमंडळ बैठकीत बजेटला मंजुरी दिली जाईल आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडतील। लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नसल्यानंच या बजेटमधून राज्य सरकार विविध घटकांसाठी मोठ्या घोषणा जाहीर करण्याची शक्यता आहे। विशेषतः मराठा, ओबीसी, धनगर, दलित यासह इतर समाजांसाठी सुद्धा मोठ्या घोषणा या बजेटमध्ये होऊ शकतात। आजच्या दिवसातली महत्त्वाची घडामोड आहे। एकीकडे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालेलं होतं। आता आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे। खरं तर मागच्या वेळेला अर्थसंकल्प मांडला गेला त्यानंतरच कोणत्या आमदारांना किती निधी मिळाला याबद्दलची मोठी चर्चा झालेली होती। त्यामुळे आता या वेळेला सुद्धा कोणत्या भागातल्या विकास कामांसाठी निधी दिला जातोय किंवा कोणत्या मोठ्या घोषणा केल्या जात आहेत, कारण हे शेवटचं अधिवेशन आहे या सरकारचं। त्यानंतर विधानसभा निवडणुका राज्यात होणार आहेत। त्यामुळेच विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे महायुतीचं सरकार विविध समाज घटकांना कसं खुश करतंय, शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये काय दिलं जातंय, सोबतच ओबीसी असतील, मराठा समाज असतील यांच्यासाठीच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, जी वेगवेगळी मंडळं आहेत, तर त्यांच्यासाठी निधीची कशा प्रकारे तरतूद केली जाते याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। सोबतच अनेक काही महत्त्वाच्या योजना किंवा नवीन योजना त्यांची घोषणा होण्याची शक्यता या बजेटमध्ये आहे, कारण हे निवडणुकीचं बजेट आहे। निवडणूक तोंडावर असतानाच म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सादर केलं जाणारं अर्थमंत्री अजित पवारांकडूनचं हे बजेट। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया। कृष्णात, हे बजेट हे निवडणूक बजेट आहे, त्यामुळे अर्थातच विधानसभा डोळ्यासमोर ठेवून कोणत्या घोषणा होत आहेत याकडे लक्ष असेल। काय अपेक्षित आहे या बजेटमधनं? एक इलेक्शन बजेट म्हणून याकडे पाहायला पाहिजे श्रुती, कारण 2-3 महिन्यावर ही विधानसभांच्या निवडणुका आहेत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही आणि त्या पार्श्वभूमीवर हे बजेट सादर होतं आहे। त्यामुळं अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून एक लोकप्रिय घोषणा ज्या आहेत त्या केल्या जाऊच्या शक्यता आहेत। विविध समाज घटकांना खुश करण्याचा प्रयत्न या घोषणांच्या पावसाच्या माध्यमातून होऊ शकतो। अगदी शेतकऱ्यांपासून मध्यमवर्गीय घटक असू दे किंवा विविध जे मराठा असतील, ओबीसी असतील, दलित, धनगर अशा प्रकारचे विविध समाज घटक जे आहेत ते देखील यामध्ये त्यांना खुश करण्याचा प्रयत्न आजच्या बजेटच्या माध्यमातून केला जाईल। प्रामुख्यानं एक महिलांसाठी एक मोठी योजना आणली जाणार आहे, लाडकी बहीण या नावाने, ज्यामध्ये 21 ते 60 वयोगटातील युवती आणि महिला यांना दरमहा 1500 रुपये देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकार या योजनेच्या माध्यमातून केलं जातं आहे। मध्य प्रदेशमधली ही योजना आहे। त्या पार्श्वभूमीवर तशाच प्रकारची ही योजना लाडकी बहीण नावाने आपल्या राज्यात राबवली जाणार आहे। त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण देण्याची मोफत देण्याची एक योजना जी आहे ती कदाचित येऊ शकते। अद्याप त्या संदर्भातला कशा प्रकारे निधीची तरतूद त्यासाठी केली जाणार हेच पाहणं सर्वाधिक जास्त महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना जी आहे, 12वी पास युवक असतील त्यांना देखील ते पात्र असतील, वार्षिक 7,000 रुपये त्यांना देण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून केला जाईल। ITI डिप्लोमा पदवीधर यांना देखील एक मानधन देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे। आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा योजना असेल, ज्यामध्ये 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत देणं, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना आणि कृषी पंपांना विनामूल्य वीज जी आहे ती देण्याचा प्रयत्न होईल आणि 8 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना सौर ऊर्जा देण्याचा, सौर पंप देण्याचा विचार राज्य सरकार या बजेटच्या माध्यमातून करतो। त्यामुळं श्रुती, लोकसभा निवडणुकीतला झालेला जे अपेक्षित यश मिळालं नाही त्याचा वचपा जो आहे तो विधानसभा निवडणुकीत काढण्याच्या दृष्टीनं एक लोकप्रिय सर्व घोषणा दिल्या जातील। लोकांना भरपूर असं काही देण्याचा प्रयत्न अगदी या बजेटच्या माध्यमातून होईल आणि विधानसभा निवडणूक अधिकाधिक सोपी कशी जाईल राज्य सरकार म्हणजे महायुतीला, याचा प्रयत्न जास्तीत जास्त या बजेटमधून पाहायला मिळेल।